असं आहे की या बेसिक क्लास मध्ये आपल्याला पहिले माहित पाहिजे सब्जेक्ट. आता हा सब्जेक्ट कोणता आहे, काय आहे, आणि सब्जेक्ट म्हणजे होते का? सब्जेक्ट म्हणजे हे नाही, सब्जेक्ट म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे सब्जेक्ट नाही. तर आपण पुढे शिकत आहोत इंग्लिश सब्जेक्ट शिकत आहोत. काय शिकतो मित्रांनो? इंग्लिश ग्रामर. तर असं आहे की याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे. सुरुवातीला जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे तर तुम्हाला पहिले सब्जेक्ट माहित पाहिजे. बरोबर आहे मित्रांनो? आणि तुम्हाला सब्जेक्ट जर माहित झाले तर तुम्ही इंग्लिश बोलू शकता, एवढी माझी गॅरंटी आहे. पण तुम्हाला सब्जेक्ट जर माहित नसेल तर तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही. तर आपण शिकूया बेसिक क्लास. सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट काय असतात? सब्जेक्ट्स. आता सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जो करणार आहे. सब्जेक्ट म्हणजे मराठीत त्याला म्हणतात कर्ता. आणि हा कर्ता जो आहे, हा करणारा म्हणजे कर्ता जो आहे. कर्ता म्हणजे काय? करणारा. जो काही करणारा राहतो त्याच्याबद्दल आपण जे शब्द बोलतो त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये सब्जेक्ट. आणि जे सब्जेक्ट आहेत मित्रांनो, तर हे सब्जेक्ट कसे आहेत? एक मुलगी होती रवीशा, तिला मी शिकवत होतो आणि शिकवून खूप 10 दिवस झालेले होते. तर शिकवता तिला मी सब्जेक्ट विचारले, हाऊ मेनी सब्जेक्ट्स आर देयर इन द इंग्लिश ग्रामर. तर सब्जेक्ट विचारले तर तिला सब्जेक्ट सांगता नाही आलं. मी जेव्हा तिला सब्जेक्ट विचारलं, तिला सांगता नाही आलं, तर तिला एक माझी छडी बसली हातावर. ती म्हणाली, छडी बसतात ती म्हणाली, आयुदेवी हिशयत सिंग. हा आयुदेवी हिशयत सिंग काय आहे? हा आयुदेवी, कोणती देवी? आयुदेवी हैसियत, आयुदेवी हैसियत सिंग. आयुदेवी हैसियत सिंग. तर हा आयुदेवी हैसियत सिंग हा काय आहे आपण आज पाहून टाकू. तर आयुदेवी हैसियत सिंग हा आहे, पहिला म्हणजे याच्यामध्ये ट्रिक्स आहे. हे ट्रिक्स आहे, तुम्हाला हे ट्रिक्स देतो मी. या आयुदेवी हैसियत सिंग मध्ये हे ट्रिक्स आहे. या ट्रिक्स मध्ये जवळपास हे शब्द लपलेले आहेत. हे शब्द लपलेले असून आपल्याला या शब्दांमध्ये काय आहे का नाही हे आपल्याला शोधून काढायचं आहे. या शब्दामध्ये पहिला कोणता शब्द? आय. ठीक आहे, आय. दुसरा शब्द आहे यू. तिसरा शब्द आहे दे. आणि चौथा शब्द आहे वी. चौथा शब्द आहे वी. हे झाले पूर्ण प्लुरल सब्जेक्ट. हे झाले पूर्ण प्लुरल म्हणजे अनेकवचनी, अनेक वचन. हे झाले पूर्ण अनेक वचन. हे अनेक वचन झाले. हे तुमच्या बुकामध्ये, पुस्तकामध्ये विचारलेले नसतील, तुम्ही हे लिहून टाका. आणि आपले एवढी अंडरलाईन केलेली गोष्ट झालेली पहा. आयुदेवी हैसियत सिंग म्हणजे का हे नंतर तुम्हाला सांगेन मी. पहिले आपल्याला आयुदेवी काय आहे हे आपल्याला माहित करणे जरुरी आहे. तर अशा अनुषंगाने, अशा कारणाने आयुदेवी हे काय आहे, तर पहिले काम आयुदेवी याच्यामध्ये ट्रिक्स आहे. त्याच्यामध्ये शब्द लपलेले आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. ते कोणते काढायचे शब्द? पहिला अक्षर काय आहे? आयुदेवी. तर पहिला आहे आय, मग यू, मग दे आणि वी. म्हणजे हे प्लुरल अनेक वचन पर्सनल प्रोनाउन आहे. त्याला पर्सनल प्रोनाउन असे सुद्धा म्हटल्या जातात. ठीक आहे मित्रांनो, चला आता नेमका दुसरीकडे वळूया आपण. याच्यानंतर हैसियत सिंग.
आता हैसियत सिंग म्हणजे का? नंबर 1 ही, नंबर 2 शी, नंबर 3 इट. हैसियत सिंग. सिंग म्हणजे का बेटा? सिंग म्हणजे एक वचन. सिंग म्हणजे एक वचन म्हणजे सिंगुलर. ठीक आहे. हे आपले पर्सनल प्रोनाउन आहेत आणि या पर्सनल प्रोनाउन मध्ये आयुदेवी तुम्हाला माहिती सांगितलाय आणि हैसियत सिंग सांगितलाय. आयुदेवी तुम्हाला माहित झालं आणि हैसियत सिंग तुम्हाला माहित झालं. हैसियत सिंग म्हणजे एकवचनी म्हणजे सिंगुलर. बस आजच्या पुरता हा बेसिक क्लास इतकाच आहे. धन्यवाद. माझा व्हिडिओ पहा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त पोरांना सांगा. धन्यवाद.